काय गणगण चालू आहे ते? बाई तुमच्या नातानी काय ती केले मारले ना तेच गावभर पाहत होते मी. अरे पार आता आणून सोडलाय तुमच्या नातानी. बस बाई. कुठे गेला का काय? तेच मला माहिती नाही ना. 2 दिवसापासून कुठे निघून जायले काय माहिती. एवढं गोडगोड पुरींना 2 दिवसापासून टाकून गेले. त्याला का पुरींची माझी काय आठवण येत नाही काय? अगं येते येईल आवर गेला असं पुढे येईल आवर. काय माहिती. आता मी परत सापडू वैतागले. कुठे गेले कुठे माहिती नाही. आता जा तुम्ही पाहून यावा. नाही ग नाही येईल आवर. मी नाही आता पाहून जा तुम्ही पाहून या. आता गावभर हिंडा. मी हिंडायला जाता रिकामी नाही यायचं तील बाबा घरी नाही तुम्ही जाण पाहून या. अगं आता लगीन झालं ना तो टाळ्या दिला. आता तू काही कर पाय राय काही कर मला काय सांगत कर तुला काय करायचं. मस्त झालं. मी तो लय मोठे ऍडमिशन तर. हो बाबा तू काहीच पाहिजे नाही अजून. मी लय लांब मिळेल थांब अजून तू. हो ना आपण जाऊ 2-3 दिवस परत जाऊ. हा का? हा घरी सांगितलं ना पण. घरी सांगितलं ना मग ते असतं घरी मग काय नाही. सांगू ना. घरी सांगणं महत्वाचं. बाईक काय असो किंवा नसो पण घरी पहिले सांगायचं. मागे मोका भांडणं जायचं तुला माहिती. हा का? हा घरी सांगायचं. का मुलं? अरे बाबा घरी सांगित जायचं. बायको आई कोणाला तरी सांगित जायचं का हा मी इकडे जाईल. हा का? हा पण ते जाऊ दे हा. हाईटली छुट राहिली. अरे मग तू मोठा झाला ना आता. म्हणजे तसं नाही रे. हाईट कळत तुला. हाईट? ही हाईट नाही म्हणत मी. अरे ती मग आई. जेव्हा मी मोठा होतो ना तेव्हा हम्म. तू छोटा होता. ती आता आई. तू मोठा झाला. तू गेला आर्मीत आणि मी आहे शेतकरी. नाही बाबा अरे कधी पण शेतकरी भारी पडतोय. अरे पण मग ते भारी ना. एक जवान एक किसान. एक किसान नाही, बस. नाही. असं. याला पण लय पण भारी. ते जाऊ दे. हं. बायकोला सांगितलं ना नक्की खरं सांग. सांगितलं मी तू नको टेन्शन घेऊ. टेन्शन नाही. हं. ती वहिनी नावाची. ती वहिनी तो आता काढीलच कुत्त्या बाद का मागे मला जोडील. अरे पण मग मी तिला घेतलं ना गिफ्ट घेतलंय काय घेतलंय? हाय त्याच्यामध्ये साडी. आता आपण तो पाहिलं नाही का तिथे. आपण मग मग? साडी हा ठीक आहे. मग साडी गिफ्ट नाही. गेले त्याच्यामध्ये. पाय अरे 100% तू काळजी नको करू गणपतराव. माझ्या घरी कळालं ना संपलो आप. काय नाही कळू दे. होईल काय व्हायचं ते काय एवढं काय टेन्शन घेतो. ठीक आहे चला मग आता काय. चल आईला गणपतराव. हं. पण माही जरा फाटली रे. का बरं अरे मग ती आईला तो वैली नको त्रास याला घरी जाऊ. तरच नाही. मागच्या वेळेस तुला माहिती ना काकडीत कसं केलं होतं. हा ना मला त्याचीच भीती वाटू राहिली. बाबा बायकोची जात लय अवघड. अवघड ना. आईला तुला पण मग तिला म्हणजे ना मी खरं सांगू का हं. सांगताच येईल. यो बाबा गेलो आता. आता 2 दिवसापासून घरी नाही. आज 3रा दिवस आहे. त्याच्यामुळे आता आपण मग जाऊ दे. बाईचा पारा करील ऍडजस्ट ती. ऍडजस्ट नाही यार बाबा तो माही होईल त्याचं काय. हा का? मग तू काय टेन्शन बायको तुला येईल सांभाळून आणि मला तू कुठं लग्न झालं एवढं लोड घेऊन. मग ती मला त्रास दिल ना बायको तवली मला मानावराला घेऊन गेला त्याचं काय. असं होऊ शकतं. मग आला 1 महिना सुट्टी होती थोडी सुट्टी प्रेमात जाऊ दे काय आहे का नाही. तू नको टेन्शन घेऊ. मी आहे चल. एक हाताला पुढे आला आपल्याकडे टेन्शन नाही घ्यायचं. मर्द मर्द मर्द. हा मर्द बाईक नवरा कधी बायकोला घाबरतो का? जाऊन पाहू आता चल बाबा. मग बायको या बायको आपल्या लगे अशीच पाहिजे. नजर खाली अशीच पाहिजे. हा चल तू मी आहे. अशी नजर राहील पाहिजे ना. अशीच नजर राहील आपली रे बाय. हा, अशीच कशी? नजर राहील. का अशी? असंच वाघ अशी नजर राहील आपली. हं. टेन्शन नको घेऊ. चाल चाल तू. तू. हा, चल. अरे कुठे गेला होता तू? तुझी बायको लय ना बाना करीत होती बाबा इथं येऊ. काय वाद करू राहिली. मग काय सांगतो तुम्ही दोघंचे दोघं गेले. तू गेला तर गेला त्या कार्ट्याला घेऊन गेला बरोबर. ए, हं? माझं काम होत आता काही भेटलं मला रस्त्यात म्हणून मी घेऊन गेलो त्याला पुढे. अरे पण मग सांगू तर जायचं ती किती गावभर हिंडती तुझ्या सांगेली फार गावभर कुठं कुठं नाही कुठं ना कुठं गेली ती. सांगेली. काय म्हण काय म्हणा म्हणजे मंडळी काय म्हण काय काय म्हणत होती आता काय सांगू तुला. काय म्हटली ती? नाही काय काय म्हटली आता सांगू काय तुला मला सांग फक्त. तू विचारून तर जायचं ना तिला. हं? आता तू विचारून नाही आता गेला. काय वाघ वाघ होत आहे. नाही ना. आता कवर नाही ती वहिनी मला बोलायच्या आधी भाऊ तुला सांगून देतोय.
तू कव्हर करून घे. अजून काय म्हण लई काय काय म्हटली दाख नाही त्याला मोकळा झाला. हा आता काय सांगू तुला. काही थोडं वर होतंय नाही बोलणं वहिनीच. लई बोलली बाबा. कस काय बोलली ती मला आता तूच पाय आता कशी काय बोलली. तिला वाघ सांग आहे मी ना. वाघ आहे तिला मला आज कस काय बोलू शकते तुम्हाला वाघ नाही तुझ्याला मांजर आता. ती असं बोलली कस काय तुला मला सांग तूच पाय आता काय बोलली काय नाही ती. नाही 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 वाटत बाबा ती कुठं माझं गेली. नाव सांगू नको काय घेऊन गेला म्हणून. आता तू पाहून घे. तोच घेऊन गेला का तू घेऊन गेला ते तुम्ही दोघं पाहून घ्या. तुलाही जोडल्याशिवाय नाही तू दे रे तिचा ती तुला हानीला आता धरून. चाल गणपतराव तू असं वहिनी आली अवघड. अरे असू दे ना मला माहिती ना तुला माहिती तुला बायको तुला माहिती राहत. हा पण लय अवघड आहे माहिती सांग ना तू मी ना ऐक ना हं, मग ऐक जरास काय करू मला ना जरास काम आहे. हं, म्हणजे ना मला जरास आता समज जरास बाहेर जायचं. बाहेर जायचंय आता आलोय आपण परत आता मी एकटा कस काय मिठू अरे मिटवायला नको ना बाबा तू संग बाबा अरे आई तू वहिनी जराशी अवघड आहे. नको नको काय नको. झालं ना हं. तुझे तूच मिटव. माझी मी म्हणजे- मिठू बाबा माझी मी मिठू नको नको अरे म्हणजे ऐक ऐक ऐक. काय करू आपण तू उद्या आहे ना उद्या वहिनीला दे. पुढं उद्या भेटू म्हणजे परत आजही सुट्टी पडत म्हणजे 4 दिवस झाले ऐक ना तू. नको ऐक नको ना. नको 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 ऐक ना. ऐक ना तू. ऐक ना तू. नको 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 नको. अरे ऐक ना. ऐक ना बाबा. ए, गणपतराव ए! आईला का चक्कर आलं या गणपतरावचं गेलं पळालं मग चक्कर आलं लई बेकार गणपतराव पार फाटली याची वहिनी पुढे चक्कर आलं जातो आता एकटाच अरे बायकोच्या पाय पडे कुठं येईल 4 दिवसापासून. अहो 4 दिवसापासून म्हणजे आता जायलो होतो बाहेर मी तू बायको तिकडे गावभर येईल ती कोणला मला काय पाहिला पाहती भटकत काय कुठं काय हं? अहो मग आता 4 दिवसापासून मी जायलो होतो मग आता काय सांगा ते जे ते बरं तुम्हाला खबर आली का खबर म्हणजे आता ते येतीच ऐकायला. अवघड आहे भाऊ तुमच्या पोत खबर आली म्हणजे अवघड झालं आख्या गावाला माहित झालं असं आता लोक जायला ते तुला बातमी चाललो लगेच लगेच तुमचं लय अवघड आहे पाय नाही ते. अगे श्रीषा उन्हात काय करते इकडे ये. तुमचा बापा इकडे जाऊन बसलाय काय माहिती. घरी यायचं ते नाही आता किती 3-4 दिवस होत आले. अगं ये पोरी इकडे ये. या माणसाला तर काहीच कळत नाही कुठे जायला काय माहिती. पोरी येते का नाही इकडे तू चल पटकन इकडे ये. ऊन लागतं काय असं कळतच नाही तिला. मंडळी तर मोकर तापेल दिसती तर काय करावा जाऊ का नको अरे पाहती का काय झाला तर लागलच तिचा सामना तर आपल्याला करावाच लागल आणि मी का घाबरतो काय मंडळीला सामना खरीदून द्यायचंय 4 इंच बाहेर आले त्याला काय लागते मग सामना तर असाही कर नाही तसाही कर नाही बैल काय व्हायचं मरो जाऊ तिकडे या तुमची आरती ओवळी ते या आता या. 2 दिवसापासून कुठे गेले ते काय माहिती. अभी मजा आएगा ना भिड़ो. येऊ का जाऊ तेवढा सांग फक्त माग नको लोक मावाल्या या मारित नाही तुम्हाला तुमची आरती करायची या. हा नाही तर मग पाय तू रिकामा मला मारायची आणि वाच माझं बज वाचा सगळा कार्यक्रम कुणी नाही धरणार माझा कार्यक्रम येऊ का मग आता थांब तिकडच थांब बरं का तू येऊ नको इकडं मी तुझ्या जवळ येतो तू नको येऊ इकडे बाई झाडू नाही मारायचं नाही तुला आधीच सांगत नाही हा झाडू पाठी मागे ठेव तर मी झाडू खाली ठेव पहिले नाही मारता आवरा नक्की ना नक्की. हा बोल आता काय कुठे नाही गेले होते तुम्ही 2 दिवस. मी ना ते पियुष आलता ना त्याच्या सेंटरला गेलतो आणि नंतर माझा फोन घरी राहिला आणि त्याचा फोन चालत नाही त्याच्यामुळे मग त्याचा फोन घरी राहिला
मग तुम्हाला सांगून नाही जाते. तुम्ही मला पहिले सांगा काय? कोणत्यासाठी सोबत गेले ते तुम्ही? हे कायची सटवी? मग 2 दिवसापासून नाही घरामध्ये माणूस. कुठे गेले ते पहिले मला ते सांगा. पहिले मला तुम्ही सांगा तुमचं कोणत्या बाईसोबत लफडं होतं, कुठं कुठे घेऊन द्यायला गेले तुम्ही, मला ते पहिले सांगा. बाकीचं सगळं बंद पाडा. पहिले मला सांगा तुम्ही कुठे गेले होते. अरे तू काय येडी आहे का काय? काच लफड फपड इथं मा पापड झाला पाडा म्हण लफड. आपलं लफडी बिपड नाही कोणत्या बाई बी संग. तू काही नको बोलत जाऊ, तू मनाला येईल ते. कोणत्यासाठी सोबत बोलतोय तुम्ही? कोण होती ती भटक भवानी? अगं कसलं काय काच लफड फपड आलंय मावले. तूच माई पपडी म्हण लफड आणि कुठं भटक भवानी, कुठं भटकत बस. तुला असा विश्वास नाही राहिला का माझ्यावरती? या चारित्र्यावरती विश्वास ठेवू राहिली तू माझ्या? काय लफडं फपडा? हा ती 2 दिवसापासून माझी हौस झाली तुम्हाला शोधित इकडं तिकडं आणि म्हणे माझ्या चारित्र्यावर संशय घेते का? तुम्हाला पटत नाही काय बोलायला? एकटे टाकून गेले इथं. काही कळत का नाही? चारित्र ग चारित्र काय चारित्र म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का? अगं वेडे, किती काळजी करशील ग, किती काळजी करशील. तुझा राग कळतोय मला, एवढी नको राग. तुझा राग मला 100% कळतोय. म्हणजे फक्त नवरा 2 दिवस बाहेर गेला, म्हणजे 3 दिवस झाले तसे. 3 दिवस बाहेर गेला तर तुझ्या मनात किती शनिवार आयतवार आली. नवऱ्याचं लफड आहे का, नवरा कोणा संग गेला, नवऱ्याचं काय झालं, नवरा कुठं गेला, आई आहे का नाही, किती प्रश्न पडले तुला. म्हणजे माणसाने न सांगता गेल्यानंतर इतका मोठा परिणाम होऊ शकतो असं मला समजलं. आणि तू टेन्शन न घेऊ, माझ्या हृदयामध्ये फक्त तुझ्यासाठी जागा आहे. इतर कोणालाही जागा देणार नाही मी कसा जरी असलो ना तरी माझा हृदय फक्त आणि फक्त तुझंच आहे वेळी. चला मग कुठं? कपडे धुवायचे, भांडे घासायचे. 3 दिवसापासून साचून ठेवले. चला. 3 दिवसापासून साचून ठेवलं? हा चला धुवायला. एवढं सगळं? हा चला पटकन. अगं पण मग तुला साडी बिडी आणली ते पाहशील का नाही? बघू. ही बघ लई ना भारी येडी, तुला किती भारी दिसल पाय. तिकडून तेवढंच घेऊन आलो काय बरं. छान आहे ना? छान आहे छान. सुंदर आहे ना? ती साडीचं राहू दे. चला पहिले कपडे धुवायचे. चला. खरंच साचावला काय गंज तो. ए करू नको ना सई. भांडे धुना आता, लई दमलोय ग. आलिया काय म्हणते ते असो. खरंच गंज ठेवलाय ग तो कपड्याचा. खेळ मी तर मला वाटलं अवघड आहे बरं का. धुवा. नाही तर पोरं सांभाळा. अजून पोरं सांभाळायची तुम्हाला. पोरं सांभाळायची. मग 3 दिवस किती त्रास दिलाय मला. पाहिलं का मंडळी? ओ मंडळी इकडे या, इकडे या, जवळ या. ओ कॅमेरावाले थोडे जवळ या ना. दिसतंय ना? हे बा अशा पद्धतीनं सोपं नाही राहत संसाराचं. 2 दिवस बाहेर गेलो तर हिच्या मनात शनिवार आयतवार आला का नवरा गेला कोणत्या बाई संग पळून, आणि आता घरी आलो तर 3 दिवसाच धुणं साचून ठेवली. ही काय पद्धत झाली का? नवऱ्याकडून काम तरी किती करावा. अगं काय आवरा एवढे कामं करायला हवी ती बायको मला. तुमचंही असायचे गाऊ, तुमचंही असंच राहत असेल ना घरी. भांडे धू, कपडे धू. आता जाऊ द्या, एवढी मेहनत घेतोय आम्ही 2 जण बरं का. तेवढं लाईक कमेंट शेअर करीत जा. आमच्या त्या जोडीला थोडंसं तुम्हाला आवडत असेल ना. आमचं आवडतच असेल. नाही आवडा काय, नाही आवडण्यासारखं काय त्याच्यामध्ये मग काय ग. हा मग आता ये पा मंडळी, आता थोडे 2 शब्द मंडळीचे पण ऐका बरं का. आमचे व्हिडिओ आवडतच असतील तुम्हाला. हे रोज नाही मी करून घेते, फक्त व्हिडिओ साठी करते. असं समजून नका घेऊ का रोज करून घेते मी. फक्त व्हिडिओ साठी करते. पण जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना थोडं लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट करा म्हणजे आम्हाला पण समजेल तुम्ही कुठून आम्हाला बघताय. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब असं सगळं करा मंडळी. आणि आवडत असेल तर तुम्ही सगळ्यांना शेअर पण करू शकता बरं का. आणि धन्यवाद. रामकृष्ण हरी. धुण्याच्या गाडीवरून रामकृष्ण हरी. चला.